अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचे 3 दिवस राहिले आहेत. 27, 29 आणि 30 डिसेंबर पर्यंत अर्ज दाखल करण्यात येणार असल्याने लगबग वाढली आहे. शुक्रवारी 288 अर्जांची विक्री झाली. आतापर्यंत 1508 अर्ज गेले असून पुढील 2 दिवस अर्ज भरण्यासाठी विक्रमी गर्दी होण्याची शक्यता आहे. महायुती व महाविकास आघाडीकडून अजून काहीच फायनल होत नसल्याने अनेक उमेदवारांनी सुरक्षित खेळी करण्यावर भर दिल्याचे दिसत आहे. नगरमध्ये सध्या ॲडजस्टमेंट पॉलिटिक्स चांगलेच रंगात आले आहे. ज्या पक्षाकडून मिळेल त्या पक्षाकडून निवडणूक लढवण्यावर अनेक उमेदवारांचा भर असणार आहे. नेमकं काय चाललंय शेवटच्या टप्प्यात, याच विषयाचा आमचा स्पेशल रिपोर्ट. नमस्कार, मी अजय आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट ॲनालिसिस. अहिल्यानगर मनपासाठी 17 प्रभागातून 68 नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. महायुती व महाविकास आघाडीहून याच दोन्ही पॅनलमध्ये मुख्य लढत होणार आहे. तरीही MIM, वंचित, समाजवादी पार्टी अशा पक्षांकडूनही या निवडणुकीत ताकद दाखवली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यासोबतच यावेळी अपक्षही चांगलाच भाव खातील अशा शक्यता व्यक्त केल्या जात आहे. महायुती व महाविकास आघाडीकडून ज्यांना तिकीट मिळणार नाही असे नाराज अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याच्या तयारीत आत्तापासून लागले आहेत. दोन्ही प्रमुख पॅनलच्या वरिष्ठांच्या गुप्त बैठका अजूनही सुरूच आहेत. त्यातल्या त्यात सत्ताधारी महायुतीचे पारडे या निवडणुकीत जड समजले जात आहे. भाजपकडून माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील, राष्ट्रवादीकडून आमदार संग्राम जगताप हेच महायुतीच्या बैठकांना संबोधित करताना दिसत आहेत. दुसरीकडे महायुतीतील तिसरा पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाची ही ताकद दखलपात्र ठरत आहे. शिंदे सेना 24 जागांवर अडून बसल्याचे सांगितले जात आहे. महायुतीत सुमारे 6 ते 8 प्रभागात एकमत झाले असून उर्वरित 8 ते 10 प्रभागातील जागा वाटपाचे घोडे अडल्याचे सांगितले जात आहे. केडगावातील कोतकर गटाने भाजपकडे मुलाखती दिल्या असल्या तरी स्वबळाची तयारीही केली आहे. उमेदवारीची वाट न पाहता कोतकर समर्थकांनी त्यांचे प्राबल्य असणाऱ्या 2 प्रभागात प्रचारही सुरू केल्याचे सांगितले जात आहे. महायुतीत भाजप, राष्ट्रवादीचा अजित पवार गट, शिवसेनेचा शिंदे गट व कोतकर गट असे 4 गट एकत्र आल्याने आता गुंता वाढला आहे. या जागा वाटपात अनेकांचा पत्ता कट होणार असल्याने महायुतीतील सगळ्याच गटाकडे इच्छुकांनी फिल्डिंग लावली आहे. भाजप नाही तर राष्ट्रवादी, राष्ट्रवादी नाही तर शिंदे गट, शिंदे गट नाही तर भाजप अशा सगळ्याच पक्षांच्या चिन्हांवर निवडणूक लढवण्याची तयारी अनेकांची आहे. शुक्रवारी भाजपचे माजी नगरसेवक महेश तवले यांनी प्रभाग 2 मधून 2 पक्षांकडून उमेदवारी अर्ज भरले. त्यातील एक अर्ज भाजपकडून तर दुसरा अर्ज अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून भरला. जागा वाटपात संभाव्य बदल लक्षात घेऊन सगळेच इच्छुक वागत असल्याचे त्यातून दिसले. दुसरीकडे महायुतीतील नाराजांचा व तिकीट न मिळणाऱ्यांचा शोध महाविकास आघाडीकडून घेतला जात आहे. महाविकास आघाडीने माजी आमदार अनिल भैया राठोड यांचे सुपुत्र विक्रम राठोड यांनाही रिंगणात उतरण्याचा डाव आखल्याचे सांगितले जात आहे. महाविकास आघाडीकडे अनेक प्रभागात तुल्यबळ उमेदवार नाहीत, त्यामुळे महाविकास आघाडीने महायुतीतील नाराजांवर लक्ष केंद्रित केल्याचे दिसत आहे. याशिवाय MIM पक्षही फुल तयारीत असल्याने त्याचा फटका महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता आहे. प्रभागातील जातीचे समीकरण पाहून तिकीट वाटप होणार असल्याचे स्पष्ट संकेत असले तरी अल्पसंख्याक मुस्लिम मतांवर सर्वच पक्षांचा डोळा असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे हिंदुत्ववादी मते ही महायुतीच्या पारड्यातच पडतील असंही सांगितले जात आहे. मित्रांनो, तुमच्या प्रभागातून कोणाची लॉटरी लागेल असे तुम्हाला वाटते? तुमचे उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नव्या विषयावर. तोपर्यंत सप्रेम नमस्कार.